एक शेतकरी पाणी आणण्यासाठी घागर घेतली आणि नदीच्या तीरावरती गेला. दुरून कुण्यातरी बाळाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानावरती पडला. त्याला वाटलं कोणाचं तरी बाळ रडत असावं, परंतु त्या बाळाच्या रडण्याचा आवाज अजून जास्त येऊ लागला. त्याला वाटलं व्हायला एवढ्या सकाळी नदीच्या किनारी कुणाचं बाळ रडत असावं आणि काय झालं असावं त्या बाळाला. मनामध्ये विचार करतोय, जाऊ द्या म्हणजे कुणाचं का असना, लेकरू रडत आहे, त्याची आई त्याच्या जवळ असत. परंतु बराच वेळ उलटून गेला तरी ते बाळ अजून रडतंय. म्हणून कोणाचं बाळ आहे आणि का रडत आहे म्हणून तो शेतकरी त्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेला असता त्याला सुंदर असं देह कांती प्राप्त झालेलं सुंदर सोज्वळ गोंडस असं बाळ दिसलं. त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न पडला, कोण अशी आई असावी बाबा आपल्या बाळाला या नदीच्या किनारी सोडून गेलेली आहे. परंतु त्याचा देह त्या बाळाला हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये आल्याबरोबर त्या बाळाच्या रडण्याचा आवाज शांत झाला. त्या बाळाकडे पाहिलं. दिव्य देहधारी तो बालक. त्या शेतकऱ्याला कळालं की हा कोणी सामान्य बालक नाही आहे, हा ईश्वराचा अवतार आहे. आपण प्रसाद रूपी याला ठेवून घ्यावं, याचं पालन पोषण करावं आणि दैवयोगाने आपल्याला लाभलेला हा बाळ याचं आपण संगोपन करावं. म्हणून त्या शेतकऱ्याने त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेऊन घरी घेऊन आला. पत्नीच्या हातामध्ये बाळ दिलं. त्यांना अगोदर एक पुत्र होता आणि तोही लहान होता. पत्नीने ते बाळ पाहिलं. दिव्य तेज कांती असणार ते बाळ पाहिल्या बरोबर तिच्या मनामध्ये अतिशय आनंद झाला. ईश्वराने या ठिकाणी आपल्याला बाळ दिलेलं आहे, आपण याची सेवा करावी. मनोभावे त्या बाळाला ज्या पाळण्यामध्ये आपल्या बाळाला झोपी घातलेलं होतं त्याच बाळाच्या शेजारी या बाळाला ठेवलं. आणि कोण आहे हे बाळ, काय आहे या बाळाची कथा जाणून आपण घेतलीच पाहिजे. नवनाथ भक्ती सराच्या 34व्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा. सुपात्र तया ठविता घडो पुण्यराशी. नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः.
श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि। बरनउँ रघुवर बिमल जसु जो दायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेस विकार। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया। उभारिले देवालया। श्री गणेशाय नमः। जय जय आजी रघुत्तमा। आराध्य होसी प्लवंगमा। जटायु नामी विहंगमा। मुक्तिदाता रक्षक तू। तरी आता कथा प्रसंगा पुढे बोलवी नवरस प्रसंगा। जेने ऐकुनी श्रोत ये अंगा अनुभवतील महाराजा। मागिले अध्यायी करविले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडळी शरीरानना। वीरभद्र मारुनी केला भस्म दानवासह रणांगणी। श्री गुरुला वंदन करून गोड अशा भगवंताच्या कथेला सुरुवात करूया। नवनाथ भक्तिसाराचा 34वा अध्याय। कालच्या अध्यायामध्ये वीरभद्राचं गोरक्षनाथाचं चौरंगीनाथाचं तुंबळ असं युद्ध झालं। शस्त्रास्त्रांचा मारा। आणि ज्यावेळी शस्त्राचं काही चालत नाही त्यावेळी वीरभद्र अष्टभैरवांनी आणि शिवगणांनी अस्त्रांचा मारा सुरू केला। गोरक्षनाथांच्या सामर्थ्यापुढे वीरभद्राचं काही चाललं नाही। जेवढे जेवढे मोठमोठे राक्षस होते, रावण कुंभकर्ण, सगळ्या राक्षसांना उठवलं संजीवनी मंत्र प्रेरित करून। आणि महादेवांनी स्तुती करून महादेवांनी ज्यावेळी गोरक्षनाथांना विनविलं की एवढे राक्षस अवतार घेऊन संपविणं शक्य नाही। एका राक्षसासाठी आम्हाला एवढे अवतार घेऊन या राक्षसांचा वध करावा लागला आणि प्रत्येकाला मारणं शक्य होणार नाही। त्यामुळे तुम्ही काय करा, या राक्षसांचा समूळ नायनाट करा। त्यावेळी गोरक्षनाथांनी सांगितलं होतं, या ठिकाणी भोलेनाथा तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत। एक तर तुम्ही अवतार घेऊन या राक्षसांना मारा किंवा वीरभद्राला विसरा। त्यावेळी महादेवांनी सांगितलं, मी वीरभद्राला विसरतो। आणि गोरक्षनाथांनी वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग करून त्या राक्षसांवर अस्त्राचा मारा केल्याबरोबर सगळेच्या सगळ्या राक्षस आणि वीरभद्रा समवेत सगळे या ठिकाणी मरण पावले। आणि अग्निअस्त्राची योजना करून त्यांच्यावर फेकल्याबरोबर सगळे जळून भस्म झाले। सगळेच्या सगळे राक्षस जळून भस्म झाले। यावेळी भगवान शंकर त्यांच्या सगळ्यात आवडता असणारा वीरभद्र सुद्धा त्या राक्षसासमवेत जळून भस्म झाला। आपल्या वीरभद्राची अवस्था झालेली पाहून भगवान शंकर रडू लागले। त्यांच्या मनामध्ये आपल्या पुत्राविषयी असणारं प्रेम, त्याच्याविषयी असणारी दया
आणि त्याचे गुण आठवून भगवान शंकर रडू लागले. आणि भगवान शंकराच्या मनाची ती अवस्था पाहून गोरक्षनाथाला वाटलं, गोरक्षा, स्वतःच्या मनाला गोरक्षनाथ बोलतात, गोरक्षा तू हे काय केलंस? ज्या भगवान शंकरांनी तुझ्यासाठी अहोरात्र झटले, ज्या भगवान शंकरांनी तुझा विद्याभ्यास करून घेण्यासाठी तुझ्या कार्यामध्ये तुला मदत केली, तुला वर मिळवून दिले, सगळ्या देवादिकांना प्रसन्न करून तुझ्यावरती अनुग्रह केला, आणि तू त्यांच्या पुत्रांना मारून चांगले पांग फेडलेस. गोरक्षनाथ आपल्या मनाशी बोलत आहे, काय झालं माझ्या हातून हे? गोरक्षनाथाला पश्चाताप वाटला आणि स्वतःला राग येऊ लागला. मी रागामध्ये युद्धामध्ये सगळ्या राक्षसांसमवेत वीरभद्राला सुद्धा भस्म करावं लागलं. कारण का? जर वीरभद्राचा जर विचार केला तर तेवढे राक्षस ते मारणं कोणाच्यानं शक्य होणार नव्हते. आणि त्या अस्त्राच्या प्रभावामध्ये वीरभद्र सुद्धा आला, आणि त्या योगे नाथाचा काही विलाज चालला नाही. गोरक्षनाथ भगवान शंकराजवळ आले आणि आपल्या या ठिकाणी नाथांचं हृदय गहिवरून आलं. भगवान शंकर सगळ्या राक्षसांची होळी झालेली त्या राखेकडे पाहत भगवान शंकर मनामध्ये अतिशय दुःखी अवस्था होऊन खाली मान घालून बसलेले आहे. आणि भगवान शंकराकडे पाहून त्या करुणारूपी नाथाचं हृदय गहिवरून आलं. भगवान शंकराला जवळ येऊन म्हणतात, तात महाराज, आपण शोक करू नये. माझा या ठिकाणी काही इलाज चालला नाही. सगळ्या राक्षसांना या ठिकाणी भस्म करायचं असल्यामुळं मला सगळ्यांवरती अस्त्र फेकावं लागलं, आणि त्या योगे वीरभद्र जळून खाक झाला. आणि भोलेनाथा, आपण दुःखी होऊ नका. आपल्यावर आलेलं हे दुःख मी एका क्षणार्धामध्ये निवटून टाकतो, हे पहा. आणि आपण काय करा, वीरभद्राच्या अस्थी मला आणून द्या. आणि हे पहा म्हणले, लगेच क्षणार्धामध्ये मी वीरभद्राला जिवंत करतो. भगवान शंकरांनी वीरभद्राच्या अस्थी गोळा केल्या, बघितल्या. आता हजारो राक्षस या ठिकाणी त्या पृथ्वीतलावरती होते. आणि बघितलं तर आपल्या वीरभद्राच्या अस्थी कुठे दिसतील? महादेवांनी विचार केला, एवढ्या अस्थींमध्ये वीरभद्राच्या अस्थी हुडकायच्या कशा? परंतु वीरभद्र हा रात्रंदिवस अखंड शिवाचं नामस्मरण करीत असल्यामुळं शिव 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 अखंड अहर्निशी नामधारक होता. आणि अखंड नामस्मरण सुरू असल्यामुळं माझ्या वीरभद्राच्या अस्थीमधून सुद्धा शिवनामाचा जयघोष येईल, आणि अस्थीमधून सुद्धा शिवाचं नाम येईल. त्या अस्थी भगवान शंकरांनी बघितलं, अस्थी उचलाव्या, आपल्या कानाला लावाव्यात, आणि ज्या अस्थींमधून शिवनामाचा जयघोष भगवान शंकरांना ऐकू आला, त्या अस्थी सगळ्या एकत्र केल्या. आणि सगळ्या अस्थी एकत्र करून गोरक्षनाथाजवळ आणून गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा, संजीवनी अस्त्राचा या ठिकाणी प्रयोग केला. आणि त्या अस्थीवरती प्रयोग केल्याबरोबर क्षणार्धामध्ये वीरभद्र उठून ताटकन उभा राहिला. आणि मृत्यू अवस्थेमधून पुन्हा पुनर्जीवित झालेला वीरभद्र उठून म्हणतो कसा, कुठं आहे माझं धनुष्य? कुठं आहे ते राक्षस? कुठं आहे तो गोरक्ष? सगळ्याला मी एका क्षणार्धामध्ये निवटून टाकतो आणि सगळ्याचा निपांत करून टाकतो. भगवान शंकर वीरभद्राच्या जवळ आले आणि झालेली सगळी हकीकत संपूर्ण वीरभद्राला सांगितली. वीरभद्रा, तुझ्यासहित सगळीच्या सगळी राक्षस मरण पावली होती, आणि या कृपाळू गोरक्षनाथानं तुला पुनर्जन्म दिलेला आहे. आपल्याला पुनर्जन्म दिलेला आहे हे गोरक्षनाथ वीरभद्राच्या लक्षात आल्याबरोबर गोरक्षनाथाविषयी प्रेम वाढलं. गोरक्षनाथाविषयी आपल्याला पुनर्जीवित केलं, म्हणून गोरक्षनाथाचे वीरभद्राने आभार मानले. सगळ्या राक्षसांना भस्म करून सगळ्या राक्षसांची होळी केली, आणि युद्धभूमीवरती नाथांचा देह मिळाला.
गोरक्षनाथाला आपल्या गुरुवर्याचा देह मिळालेला पाहून धन्य झालेले ते गोरक्षनाथ सगळ्यांनी मनोभावे गोरक्षनाथांचे आभार मानले. युद्ध थांबवल्याबद्दल, सगळे दैत्य नाहीसे केल्याबद्दल आणि मनोभावे एकमेकाला वंदन करून सगळे जे शिवगण होते, शिवगण कैलासाला गेले आणि गोरक्षनाथ या ठिकाणी आपापल्या कार्याला लागले. वीरभद्राला जिवंत केलं. आता मच्छिंद्रनाथाचा देह गोरक्षनाथाजवळ होता. मच्छिंद्रनाथाच्या देहाचे हजारो तुकडे झालेले होते आणि मच्छिंद्रनाथाचा देह घेऊन ते शिवालयामध्ये आले. काशीच्या प्रयाग क्षेत्रामध्ये एका शिवालयामध्ये गोरक्षनाथ, चौरंगीनाथ आणि मच्छिंद्रनाथाचा देह त्यांच्या समवेत होता. शिवालयामध्ये बसलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथाच्या देहाची अहर्निशी रात्रंदिवस रक्षा करत आहेत. आणि एके दिवशी रक्षा करत बसलेले असताना राजा त्रिविक्रम नित्यनेमाप्रमाणे शिवालयामध्ये भगवान शंकराच्या दर्शनासाठी आलेला आहे आणि त्यांनी पाहिलं की गोरक्षनाथ आहे, चौरंगीनाथ आहे आणि राजाला आनंद झाला. राजाचं मन सद्गदित झालं आणि आपल्या सैनिकांना दूर ठेवलं आणि त्रिविक्रम राजा गोरक्षनाथाजवळ आला. कडकडून मिठी मारली. 12 वर्षानंतर आपल्या शिष्याला पाहिलं आणि मनाच्या ठिकाणी अतिशय आनंद झालेले सद्गुरु त्यांच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथाचा आत्मा होता. शरीराने जरी तो त्रिविक्रम राजा असला तरी त्यांच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथाचा आत्मा असल्यामुळं आपल्या शिष्याविषयी प्रेम दाटून आलं. गोरक्षनाथांनी सांगितलं, गुरुवर्या 12 वर्षाचा अवधी पूर्ण झालेला आहे. आता आपण आपल्या देहामध्ये प्रवेश करा, आपल्या देहामध्ये आपण या, असं म्हणाल्याबरोबर त्रिविक्रम राजांनी उत्तर दिलं, गोरक्षा 12 वर्षाचा अवधी पूर्ण झालेला आहे हे मला माहित आहे, परंतु जो धर्मनाथ आहे, धर्मनाथाला मी राज्य गादीवर बसवतो. काही दिवस मला दे आणि माझ्यासाठी अजून काही दिवस तू थांब. कारण धर्मनाथाच्या हातावर या राज्याच्या धुरा दिल्या, धर्मनाथाला राज्य गादीवर बसवलं की मी माझ्या ऋणामधून मुक्त होईल. आणि गोरक्षनाथाला निरोप देऊन निघालेले त्रिविक्रम राजा आपल्या नगरीमध्ये आले. सगळ्या सैनिकांना आज्ञा दिली आणि तातडीची बैठक बोलावली. सगळ्या प्रधान वर्गांना, सगळे मंत्रीगण, सगळ्यांना आमंत्रण पाठवली आणि राजाने अचानक अशी मीटिंग बोलवली आणि सगळ्यांना सांगितलं, सगळे या ठिकाणी मंत्री आहेत, सगळे सैनिक आहेत, सगळ्यांना एक सभा भरवली. सभेमध्ये राजा सांगतो, आपला जो धर्मनाथ आहे, धर्मनाथाला राज्य गादीवरती बसवायचं आहे आणि एका शुभ दिनी आपल्याला त्या ठिकाणी आयोजन करायचं आहे. शुद्ध तिथी पाहिली आणि शुभ मुहूर्तावर धर्मनाथाला राज्य गादीवर बसवलं. आनंद उत्सव. आता काय गडे, धर्मनाथाला राज्य गादीवर बसवल्यानंतर राजाने अपार याचकांना दान धर्म केला. सोनं नाणं वाटलं, वस्त्रदान दिले आणि सर्व राज्यामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. धर्मनाथ सुद्धा आपल्या पित्याप्रमाणे चांगल्या प्रकारे राज्यकारभार पाहिल आणि आपल्या पित्याप्रमाणेच आपल्या प्रजेची काळजी घेईल असं सगळ्या प्रजाजनांना वाटू लागला. महाराज त्रिविक्रम मनाने किती दयाळू आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचा पुत्र सुद्धा दयाळू आहे आणि तो गादीवर असताना आपल्याला कशाची चिंता आहे. इकडं धर्मनाथाला गादीवर बसवलं. गादीवर बसवून 1 महिना त्याच ठिकाणी राज्य भवनामध्ये धर्मनाथाला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं. सांगितलं समजावून राज्य कसं करावं, न्यायनिवाडा कसा करावा, एका राजाचं कर्तव्य काय आहे, क्षत्रियाचा क्षत्रिय धर्म काय आहे आणि आपण आपल्या धर्माप्रती सजग कसं राहिलं पाहिजे. लहान अशा धर्मनाथाला राजा त्रिविक्रम शिक्षण देतोय.
राजे महाराजे आपल्या राजकुमारांना शिक्षण द्यायचे, सगळे शस्त्र सगळ्या अस्त्रांमध्ये निपुण करायचे, शास्त्र समजावून सांगायचं आणि शास्त्रासोबत आपलं शस्त्र आणि शास्त्रांची सांगड घालून द्यायची. लहानपणीच धर्माचं शिक्षण दिलं जायचं अगोदरच्या काळी. किती महान आहे आमचा सनातन धर्म. राजा महाराजांचे काळ होऊन गेले आणि आतापर्यंत चालत असलेला हा सनातन धर्म विश्वशांतीचा सगळ्या जगाला संदेश देतो. आणि आमच्या धर्माचे शिक्षण काय आहे, आमच्या धर्माची तत्व काय आहे, लहानपणापासून बाळांना समजावून सांगितलं जातं. बाळाला धर्माविषयीच्या गोष्टी शिकवल्या जातात. महान आहे आमची संस्कृती, धन्य आहे आमचा सनातन धर्म, धन्य आहे आमचा वारकरी संप्रदाय, धन्य आहे आमचा नाथ संप्रदाय, जो गुरु शिष्य परंपरेनं गुरुच्या आदेशानुसार चालत असणारा हा संप्रदाय. लहानपणापासून त्या लहानशा मनावरती आपल्या धर्माप्रती प्रेम निर्माण केलं जातं. आपल्या धर्माची रक्षा कशी करावी सांगितलं जातं. त्या लहानशा बाळाला सांगितलं जातं, आपण धर्माची रक्षा केली तरच धर्म आपली रक्षा करेल. धर्मो रक्षति रक्षितः ही भावना उत्पन्न करून देणारा त्रिविक्रम राजा आपल्या मुलाला शिक्षण देत आहे. सगळ्या गोष्टी महिनाभरामध्ये सांगितल्या आणि आपला आता राज्यकारभार या ठिकाणी संपलेला आहे. आपलं जे कार्य होतं कार्यभार संपवलेला आहे. महिनाभर धर्मनाथाला सगळ्या प्रकारे सगळ्या शिकवणी दिल्या आणि राजा आपल्या कर्तव्यातून मुक्त झाला. एके दिवशी तो महाभयंकर असा दिवस आला. दिवस कास्त्रावर वर गेला तरी सुद्धा महाराज का उठले नाहीत. म्हणून महाराणी रेवती महाराजांच्या शयन कक्षामध्ये आली आणि शयन कक्षामध्ये आवाज देत आपल्या महाराजांकडे येत आहे, आपल्या पतिदेवाकडे येत आहे. महाराज, अहो महाराज, दिवस बघा किती उगवतीला आला, माथ्याला आला दिवस पार, आणि आपण अजून सुद्धा झोपेमध्ये आहात का? आणि उठा बर तुम्ही. महाराज, महाराज असा आवाज देत महाराणी रेवती त्रिविक्रम राजाच्या शयन कक्षामध्ये आली. जवळ आली तर महाराज गाढ झोपेमध्ये तिला दिसले. महाराज झोपलेले आहेत म्हणून महाराजांना हलवलं. महाराज उठा. आणि महाराजांना जागे करून सुद्धा महाराज उठत नाहीत. काय झालं असावं म्हणून जोराने महाराजांचा देह हलवला, शरीर हलवलं. पाहिलं आणि रेवतीच्या लक्षात आलं की माझे प्राणनाथ मला सोडून गेलेले आहेत. आणि एका क्षणार्धामध्ये तिच्या पायाखालची जमीन सरकून गेली. माझ्या प्राणाहुनी प्रिय असणारे माझे पतिदेव, माझे धर्मनाथ, माझे त्रिविक्रम महाराज आज मला सोडून गेले. आणि राणीला लक्षात आलं की राजाने आपल्या इहलोकीची यात्रा संपवलेली आहे. दुःखाच्या सागरामध्ये पडलेली राणी मोठमोठ्याने आकांत करू लागली आणि राणी शोक करत आहे. म्हणे महाराजा त्रिविक्रमा, कोठे सोडून गेला रेवती राणीचा शोक आहे. राजावरती प्रेम केलेलं, राजावरती जिव्हाळा, आपल्या पतीचे गुण आठवून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली रेवती राणी. आणि आपल्या आईचा आवाज रडण्याचा लहानग्या त्या धर्मनाथाच्या कानावरती गेला. आपली आई का रडत आहे म्हणून धावत महाराजाच्या शयन कक्षामध्ये आला. पाहिलं राजाने आपला देह सोडलेला आहे आणि महाराणी रेवती शोक करत आहे. छोट्याशा धर्मनाथानं ते दृश्य पाहिलं आणि त्या धर्मनाथाला अतिशय दुःख झालं. माझे पिताश्री मला सोडून गेले आणि त्या लहानशा बाळावरती आपल्या डोक्यावरचं छत्र हरवलं. आज आपले पिताश्री आपल्याला सोडून गेले. आता आपण काय करावं?
अतिशय दुःख अवस्था राजभवनामध्ये पसरलेली आहे. सगळेजण दुःख व्यक्त करत आहेत, सगळेजण हळ व्यक्त करत आहेत. आपल्या प्रजाजनांना पोटच्या बाळाप्रमाणे सांभाळलेले त्रिविक्रम राजा आज त्यांना सोडून गेले आणि सगळी प्रजा शोक करत आहे, रडत आहे. राजाच्या अंत्यविधीची तयारी केली, स्मशानामध्ये चिता रचली आणि राजाच्या अंत्यविधीसाठी राजाला स्मशानामध्ये घेऊन आले. सगळ्या नगरीमध्ये आकांत उठला आणि राजाच्या मृत्यूची बातमी ज्या ठिकाणी गोरक्षनाथ शिवालयामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये बसले होते त्या ठिकाणी गोरक्षनाथाला बातमी कळाली की त्रिविक्रम राजा गेले. राजांनी आपला देह सांडला, देह आपला सोडून ह्या इहलोकीची यात्रा राजांनी संपवली. राजाच्या मृत्यूची वार्ता कानी ऐकताच गोरक्षनाथांनी सगळं ते शरीर सज्ज केलं. आपल्या गुरुवर्याचं शरीर आपल्या समोर घेतलं, संजीवनी मंत्राचा या ठिकाणी अस्त्राचा जप केला आणि त्या मच्छिंद्रनाथाच्या देहाच्या तुकड्यावरून मंत्र प्रभावाचा प्रभाव झाल्याबरोबर मच्छिंद्रनाथाचा देह पूर्ववत झाला. इकडं स्मशानामध्ये राजाच्या अंत्यविधीची तयारी सुरू आहे. सगळे नगरवासी दुःख व्यक्त करत आहेत. आपल्या राजाच्या जाण्याने त्यांच्या मनामध्ये अतिशय हळहळ हळहळ करत आहे प्रजा. किती प्रेम आहे हो आपल्या राजावरती, या प्रजेचं. आणि राजाच्या अंत्यविधीसाठी सगळेजण स्मशानामध्ये हजर झाले आणि बघता बघता राजाच्या चितेला अग्नी देण्यात आली आणि त्या ठिकाणी दूरवरून गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ पाहत आहे. इकडं मच्छिंद्रनाथाचा आत्मा राजाच्या शरीरामधून निघाला, प्रवास करत त्या शिवालयामध्ये आला आणि आपल्या देहामध्ये संचार केल्याबरोबर मच्छिंद्रनाथ या ठिकाणी उठून उभा राहिले. आपल्या गुरुवरे उभा राहिल्याबरोबर किती आनंद झाला गोरक्षनाथांनी. एकीकडे आनंद आहे, एकीकडे दुःख आहे. असंच आहे हो संसार. या संसारामध्ये सुख संपल्यानंतर दुःख, दुःख संपल्यानंतर सुख. एकीकडे दुःख आहे तर एकीकडे सुख आहे. असा असणारा हा संसार. महादेवाच्या मंदिरामध्ये इकडे गोरक्षनाथाला आनंद झाला, मच्छिंद्रनाथ आपल्या देहामध्ये परतले म्हणून, तर तिकडं राजा गेल्याचं दुःख सगळ्या प्रजेला, रेवती राणीला झालं. राजाच्या चितेकडे पाहत छोटासा धर्मनाथ बघत आहे. आपला पिता गेल्याचं दुःख धर्मनाथाला सहन झालं नाही आणि हंबरडा फोडून रडत आहे धर्मनाथ. एक 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 जण राजाच्या देहाला अग्नी दिल्यानंतर सगळेजण एक एक आपल्या नगरामध्ये परतले. सगळे सैनिक परतले, परंतु छोटासा धर्मनाथ राजाच्या चितेजवळ बसून आहे आणि त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागले की या राजाच्या चितेमध्ये आपण उडी मारावी आणि आपली सुद्धा या इहलोकीची यात्रा आपण संपवावी. काही अर्थ नाही आता जगून. माझ्यावरती किती प्रेम करणारे माझे पिता आज मला सोडून गेले, मी कशाला जगू, असा विचार करत धर्मनाथ त्या ठिकाणी बसलेला आहे. इकडं मच्छिंद्रनाथ उठल्यानंतर महादेव मंदिरातून डायरेक्ट स्मशानभूमीमध्ये आले आणि स्मशानभूमीमध्ये येऊन ते दृश्य पाहिलं. सगळेजण दुःख व्यक्त करत आपल्या आपल्या नगरामध्ये परत जात आहेत आणि रेवती राणीची नजर मच्छिंद्रनाथाच्या देहावरती पडली आणि आश्चर्यचकित झाली. हेच ते मच्छिंद्रनाथ. या मच्छिंद्रनाथाच्या देहाचे मी 1000 तुकडे करून या वनामध्ये फेकून दिले होते, परंतु हे मच्छिंद्रनाथ जिवंत कस काय झाले. आणि त्यांना पाहून आश्चर्यचकित झालेली रेवतीनं नाथाला मनोमन नमस्कार केला, मनोमन या ठिकाणी प्रणाम केला आणि आपल्या मुलाला सांगते, बाळा धर्मनाथा, दुःख करण्याचं काही कारण नाही. भगवंताच्या
कर्मापुढे, भगवंताच्या सामर्थ्यापुढे कुणाचं काही चालत नाही. आणि महाबळी बळवंत असणारा हा काळ, या काळाच्या कचाट्यातून कोणी सुटला नाही बाळा. प्रत्येकाला जायचं आहे. आपण या ठिकाणी राहण्यासाठी आलेलो नाहीत. आणि बाळा, तू दुःख करण्याचं काही कारण नाही. तुझे पिता हे मच्छिंद्रनाथच आहेत. मच्छिंद्रनाथाला पाहिलं. मच्छिंद्रनाथ पुन्हा शिवालयामध्ये येऊन बसले निवांत. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ तिघे जण महादेवाच्या मंदिरामध्ये निवांत बसलेले आहे. छोट्याशा धर्मनाथाला रेवती राणी समजावून सांगत आहे, बाळा, तुझे पिता म्हणजे मच्छिंद्रनाथ, आणि तू तुझ्या पित्याच्या जाण्याचं दुःख करू नकोस. आपली आई काय बोलती आहे त्या लहानशा धर्मनाथाला काही कळायला तयार नाही. आणि तुला जर खोटं वाटत असेल तर तू शिवालयामध्ये जाऊन बघ. त्रिविक्रम राजाच्या मृत्यूपासून ते धर्मनाथाच्या जन्मापर्यंतची सगळी हकीकत धर्मनाथाला सांगितली. आणि मच्छिंद्रनाथाच्या आत्म्याने त्रिविक्रम राजाच्या देहामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि अजून सुद्धा ते जिवंत आहेत. तुझे पिता मच्छिंद्रनाथ आहेत आणि ते अजून जिवंत आहेत. तू काळजी करण्याचं काही कारण नाही. तुला वाटलं तर शिवालयामध्ये जाऊन बघ. छोट्याशा धर्मनाथानं आपलं दुःख आवरलं. आणि आपलं दुःख आवरून धर्मनाथ महादेव मंदिराकडे आपला सगळा लवाजमा घेऊन निघाला. सोबत प्रधान गेटे, सोबत मंत्रीगण आहेत. आणि सगळ्यांसमवेत शिवालयामध्ये ज्यावेळी धर्मनाथ आला त्यावेळी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, चौरंगीनाथ तिघांनाही पाहिलं. साष्टांग प्रत्येकांना दंडवत केलं. आणि हात जोडून धर्मनाथ म्हणतो, महाराज, आपण या ठिकाणी शिवालयामध्ये आहात. माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. आपले कृपारूपी चरण आमच्या राजमहालाला लागावे. मच्छिंद्रनाथांनी मनामध्ये म्हटले, बाळा, म्हणले 12 वर्ष तिथंच होतो ना मी. म्हणले माझंच वास्तव्य होतं. छोटासा धर्मनाथ आपल्याला आग्रह करत आहे असं पाहून मच्छिंद्रनाथ त्यांच्या समवेत गेले. 1 वर्षापर्यंत धर्मनाथासोबत राहिले. धर्मनाथाला धर्माची शिकवण दिली. धर्माप्रती आपलं काय कर्तव्य आहे, वेळ प्रसंगी प्राण सुद्धा देण्याची जर पाळी आली तर धर्माप्रती विचार करायचाच नाही. देशासाठी प्राण देण्यासाठी, धर्मासाठी, देशासाठी लढणं हा तर आमचा इतिहास आहे. परंतु हीच धर्माची शिकवण आहे. आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी प्राणही द्यावे लागलं तर मागे पुढे नाही पाहणार. ही आहे आमच्या धर्माची शिकवण. 1 वर्षापर्यंत मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ धर्मनाथासोबत राहिले. काशीच्या क्षेत्रामध्ये पवित्र अशा प्रयागाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी धर्मनाथ राहिले. आता इकडे पहा, धर्मनाथाला 1 वर्ष राहून सगळ्यांनी निरोप दिला. म्हणाले, आता आम्हाला आज्ञा द्या निघण्याची. आम्ही तीर्थाटन करण्यासाठी निघालेलो आहोत. आता आम्हाला या ठिकाणी अधिक वेळ थांबता येणार नाही. मला आज्ञा द्या. म्हणून धर्मनाथाची या ठिकाणी परवानगी घेऊन मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ काशी प्रयाग क्षेत्रामधून निघाले. त्यावेळी धर्मनाथ सुद्धा निघाला. आपल्या पित्याचा विरह धर्मनाथाला सहन होत नव्हता. ज्यावेळी धर्मनाथ मच्छिंद्रनाथा समवेत निघाला त्यावेळी मच्छिंद्रनाथ म्हणतात, बाळा, तू आमच्या समवेत येऊ नको. 12 वर्ष तू या ठिकाणी राज्य कर आणि 12 वर्षानंतर आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊ आणि आम्ही तुला 12 वर्षानंतर आमच्या समवेत घेऊन जाऊ. तोपर्यंत तू या ठिकाणी रक्षण कर. या प्रजाजनांचं रक्षण कर. आपल्या प्रजेच्या हितामध्येच एका राजाचं हित आहे आणि आपल्या प्रजेला या ठिकाणी सांभाळावं. आपल्या प्रजेच्या सुखदुःखाची काळजी घ्यावी आणि
धर्मनाथाला सांगून म्हणले, तू राणीची सेवा कर. रेवती जी राणी आहे हा माझा प्राण आहे, आणि जिथे ती आहे तेथेच मी आहे. तू तिची सेवा मनोभावे कर, म्हणजे माझी सेवा केल्यासारखं होईल. असं मच्छिंद्रनाथांनी समजावून सांगितलं. आणि 12 वर्षानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी येतो असं सांगून सगळ्यांचा निरोप घेऊन तीर्थ भ्रमण करण्यासाठी निघाले. काशी आणि प्रयाग सोडलं. आणि आता 3 असे नाथ 3 जण चाललेले आहेत. आता खूप गोड कथा आहे. ज्यावेळी त्यांनी प्रयाग सोडलं ते पुढे तीर्थ भ्रमण करत आहेत. नाना तीर्थाचं दर्शन घेत ज्या ठिकाणी भगवंताचं मंदिर दिसावं त्या ठिकाणी जावं, दर्शन घ्यावं. शिवालय दिसल, महादेवाचं मंदिर दिसल, या ठिकाणी कुठलंही पवित्र तीर्थाचं स्नान करत दर्शन घेत दरमजल करीत निघाले. आणि वाटेमध्ये येत असताना गोरक्षनाथ अडबंगी विषयीचा वृत्तांत मच्छिंद्रनाथाला सांगत आहेत. ते तीर्थ भ्रमण करत 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 गोदावरी काठी असलेलं भामानगर गाव, त्या गावामध्ये गावाजवळ आले. गावाजवळ आल्याबरोबर गोरक्षनाथांनी सांगितलं, गुरुवर्य, या ठिकाणी बघा मला एवढी तहान आणि भूक लागली होती. या ठिकाणचा अतिशय गोड प्रसंग आहे म्हणजे तुम्हाला सांगतो. मला तहान भुकेनं माझा ज्यावेळी जीव व्याकुळ होत होता त्यावेळी माणिक जेवण करत होता. आणि माणिकाजवळ जाऊन मी ज्यावेळी म्हटलं अलक निरंजनचा आवाज ऐकल्याबरोबर माणिक जेवण आपलं थांबवलं. आणि माणिकाने ज्यावेळी माणिकाला मी भिक्षा मागितली त्यावेळी आपण जेवत असलेलं ताट मला दिलं. त्याच्यावरती कृपा करावी म्हणून मी त्याला म्हणालो, बाबा तुला काय पाहिजे माग. तर माणिक आडबंगच आहे बघा. त्यानं मला म्हणला, तुझं पोट भरलं का, चल निघा आता तूच तुझ्या वाटेला, नुसत्या चौकशा करत बसलो. आणि माणिकाचं असं बोलणं, मग अतिशय आडबंग माणिक आहे. आणि आज गावावर माणिकाविषयी उत्कंठा निर्माण झाली. आणि आडबंग असा तरी हाय तरी कसा बघावं म्हणले माणिक. गोरक्षनाथ म्हणतात, चल म्हणले माणिकाकडे घेऊन चल. आणि माणिकाचं शेत ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तिघेही आले. आणि पाहतात तर काय आश्चर्यचकित, डोक्यावरती दाव येटणं सगळे घेऊन माणिक जशास तसा उभा आहे. 12 वर्षाचा काळ उलटून गेला आणि 12 वर्षाच्या काळानंतर सुद्धा आपल्या डोक्यावरती तसंच दावे आणि ओझ घेऊन थांबलेला आहे. त्यांना पाहून आश्चर्यचकित वाटलं. त्याची समाधी अवस्था फळाला आलेली होती आणि खऱ्या अर्थाने त्याची तपश्चर्या आज पूर्ण झालेली होती. माणिकाजवळ ते तिघेही नाथ येतात आणि माणिकाला म्हणतात, माणिका तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आणि आता तू उठ, डोळे उघड. आता हे आडबंग जाणून बुजून माणिक होता. आणि माणिक म्हणला, कोण हावर तुम्ही म्हणला, कशाला नुसते धंदे असले तुम्हाला कोण सांगितलंय, नसते असे पराक्रम करायला तुम्हाला कोण काय सांगितलंय म्हणले. चलावर जावं म्हणले, आपल्या आपल्या मार्गाने बघा निघायचं बघा. माणिकाची तपश्चर्या पूर्ण झाली होती. गोरक्षनाथ चौरंगीनाथ दोघे हसले, यार म्हणले हे आडबंग आहे म्हणले. शेतामध्ये राहणारे माणसं कसाय कुणाचं ऐकत नाही काय नाही. आणि आडबंग असतात, हे एकमुडी असतात. आणि त्याची गंमत पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथ आणि चौरंगीनाथ एका झाडाखाली येऊन बसले. आता माणिकावरती अनुग्रह करायचा आहे. आता त्याच्यावरती अनुग्रह कसा करावा. आता हा तर आडबंग आहे, त्याला एक प्रश्न विचारलं, दुसराच या ठिकाणी उत्तर द्यायचं. असा हा आडबंग होता. काय झालं, एका मुलाचं लग्न झालं आणि त्याला बायको भेटली आडबंग, निश्चित तिरपट. तिला असं करणं म्हणलं, नाही मी असंच करणार. एक बोललं की काय तर तिरपट दुसरंच बोलायचं. आणि अशी आडबंग बायको भेटली.
काय करावं लागेल पाहू म्हणला. सांगितलं भाजी जरा आज तिखट झाली का म्हणलं का. दुसऱ्या दिवशी भाजीत मिरचूच नाही. भाजीत आज जरा मीठ जास्त झाले का म्हणलं का. दुसऱ्या दिवशी मीठच नाही भाजीत. आडबंग वागायची. सासूबाईने जर म्हणली माय असं पोत्र फिरवीत जाऊन माय जर म्हणली उभं पोत्र फिरवायचं चालू करायच्या. अशी आडबंग. काय करावं म्हणला. सांगितलेलं आपलं बायको ऐकच नाही गेल्या. काय करावं लागेल म्हणून विचार करायला गृहस्थ. वैतागून गेला बघा बायकोला. काही सांगितलं तर त्याच्या उलट करायची. आणि एके दिवशी दोघे निघाले होते. पावसाळ्याचे दिवस. पाऊस आला होता आणि त्या पावसामध्ये नदीला पूर आलेला. आणि पूर आल्यावर आडबंगाची अवस्था कशी होते बघा. पूर आल्यावर आपलं मांड्या इतकं पाणी होतं आणि त्या पाण्यामधून पलीकडे त्यांना जायचं होतं. नवऱ्यानं बायकोला म्हटला, ह्या बाई म्हणला तू माझ्या हाताला हात धर आणि माझ्यासोबत चल. मी धरते का म्हणली हात. पाणी बिनी मला काहीच होत नाही म्हणली चला. आणि आता हिनं असं ऐकत नाही म्हणून हाताला तिच्या धरून त्या पुरामधून घेऊन जात होता. हाताला हिसका दिली. माझ मी येते म्हणली की म्हणली. आडबंग होती जाणून. माझ मी येते की म्हणली. तुम्ही कशाला तुम्ही माझा हात धरला. माझ मी चलते तुमचं तुम्ही चला म्हणा. आणि पाण्याचा प्रवाह आल्या बरोबर वाहून जाऊ लागते. वाहून जाऊ लागल्यावर म्हणला अगं ते तिथं ती झाड आहे. झाडाच्या ह्याला धर. झाडाला कसं धरते म्हणली. आणि स्वतःचाच आडबंगपणा तिला महागात पडला. पुरामध्ये वाहून गेले. असा गोड दृष्टांत आहे. आडबंग होती ऐकली नाही गेली पुरामध्ये वाहून. रामकृष्ण हरी आपापल्या मार्गाने निघून गेला. असो असा गोड दृष्टांत होता. तशाच प्रमाणे असणाराही माणिक आडबंग होता. एक सांगितलं की दुसरंच म्हणायचा. आणि गोरक्षनाथांनी त्याच्यावरती अनुग्रह करण्याचा आग्रह धरला आणि त्याला अनुग्रह करून या देहामधून त्याचं मुक्त करायचं. याला नाथ पंथामध्ये घ्यायचं ठरवलंच होतं गोरक्षनाथांनी. गोरक्षनाथ मोठ्या चतुराईनं म्हणतात आता ह्यानं काही बोललं तर आता ह्यानं आपल्याला उलटच उत्तर देईल. म्हणून गोरक्षनाथ त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणतात बाबा या पृथ्वी तलावरती सगळ्या पृथ्वीवर मी भ्रमण केलं परंतु तुझ्यासारखा गुरु मला भेटला नाही बाबा. आणि माझ्या मनामध्ये अतिशय इच्छा आहे की तू मला शिष्य म्हणून घे बाबा माझा आणि माझा गुरु हो तू. आडबंग म्हणला माणिक म्हणला बेट्या म्हणला एवढा मोठा झालायस म्हणला अक्कल आहे का म्हणला तुला काय. तू मला गुरु करून घे म्हणलायस म्हणला. त्याच्यापेक्षा माझाच गुरु हो की तू म्हणला. आणि असं म्हणाल्या बरोबर गोरक्षनाथ जवळ गेले आणि त्याच्या कानामध्ये ज्यावेळी गुरुमंत्राचा उपदेश केला त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. त्याचा सगळा अज्ञान अंधकार त्याच्या शरीरामधला निरसून गेला आणि त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यामुळं त्याच्या समोर त्याला लक्षात आलं या ठिकाणी आपल्या समोर गोरक्षनाथ उभे आहेत. गोरक्षनाथाच्या चरणाला दृढ मिठी गाठली आणि त्याच्यावरती अनुग्रह केला गोरक्षनाथांनी. मच्छिंद्रनाथाकडे घेऊन आले. मच्छिंद्रनाथाच्या मनोभावे या ठिकाणी साष्टांग प्रणिपात केला माणिकानं. आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात माणिका तू आडबंग आहेस म्हणले म्हणून तुझं नाव आजपासून आडबंग. अशा प्रकारे त्या शेतकऱ्याचा मुलगा माणिक त्याचं नाव नाथ संप्रदायामध्ये आल्यानंतर त्याचं नाव आडबंग ठेवलं. आणि अशा प्रकारे माणिकाचा आडबंग आणि आडबंगाचा आडबंगनाथ झाला. बोला आडबंगनाथ महाराज की जय. अशा प्रकारे त्या गोदावरी काठी असणाऱ्या भामानगर गावामधून ते चौघेही नाथ परिभ्रमण करत या ठिकाणी वेगवेगळ्या तीर्थांना गाठी भेटी देत सगळ्या देवी देवतांचं दर्शन घेत तीर्थयात्रा करत निघाले. 12 वर्ष त्यांनी
तीर्थयात्रा केली आणि 12 वर्षानंतर ते पुन्हा प्रयाग क्षेत्रामध्ये आले. इकडं धर्मनाथानं आपल्या पित्याप्रमाणे प्रजेची काळजी घेतलेली होती. प्रजेवरती माया आणि प्रेम करणारा धर्मनाथ चांगल्या प्रकारे प्रजेचं पालन पोषण केलं. आणि ज्यावेळी मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि सगळी हे नाथ आपल्या प्रयाग क्षेत्रामध्ये आलेले आहेत, धर्मनाथाला ज्यावेळी कळालं, गुरुवर्याचं स्वागत करण्यासाठी स्वतःहून पुढे गेला. गुरुवर्याला पालखीमध्ये बसवलं, आपल्या महालामध्ये आणलं, षोडशोपचारे त्यांची पूजा केली, पाहुणचार झाला आणि अहोरात्र चारही नाथांची सेवा केली. यावेळी धर्मनाथाचं लग्न झालं होतं आणि धर्मनाथाला सुंदर असा पुत्र जन्मला होता. पुत्र मोठा झाला. त्यावेळी नाथ महाराज त्या ठिकाणी राहिले आणि धर्मनाथाचा जो मुलगा आहे, धर्मनाथाच्या मुलाला राज्य गादीवरती बसवलं. धर्मनाथाला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि ज्यावेळी नाथ संप्रदायामध्ये धर्मनाथाला घेतलं, सामील करून घेतलं, सगळ्या देवादिकांना आमंत्रण पाठवली. सगळे देवादिक सगळेच्या सगळे या ठिकाणी पृथ्वी तलावरती आले आणि मोठा सोहळा झाला. या ठिकाणी उत्सवाला ज्यावेळी सुरुवात झाली, त्यावेळी सगळ्या देवादिकांना वाढण्यासाठी प्रत्यक्षात गोरक्षनाथ आहेत. देवादिकांच्या पंक्ती बसलेल्या आहेत, सुरवर आलेले आहेत, गावातील सगळेच्या सगळे नगरामधील मंडळी आहेत, सगळ्यांच्या पंक्ती बसल्या. मोठा कार्यक्रम आहे आणि शुद्ध द्वितीयेला, माघ महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला धर्मनाथाला दीक्षा देऊन तो मोठा सोहळा पार पाडला. आणि त्यावेळी सगळे देवादिक आनंदित झाले आणि सगळ्या देवादिकांनी म्हटले, आम्हाला हा जो प्रसाद आहे, म्हणले माघ महिन्यामध्ये शुद्ध द्वितीयेला हा जो उत्सव होतो, प्रत्येक वर्षी हा उत्सव व्हावा. सगळ्या देवादिकांनी इच्छा प्रकट केल्याबरोबर पुढे धर्मनाथाचा जो मुलगा होता, त्या मुलाला सांगितलं, प्रत्येक वर्षी तू हा उत्सव साजरी करायचा. त्यावेळी ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर कुणाला जर माहित असेल तर द्या. तर गोरक्षनाथांनी किमयागिरी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आलेला आहे की माघ शुद्ध द्वितीयेला त्या राज्यामध्ये धर्मनाथ बीज किंवा धर्मबीज अशी बीज साजरी केली जाते प्रत्येक वर्षी. ती सध्या साजरी केली जाते का किंवा साजरी केली जाते तर ती पुण्या गावामध्ये आहे. जर तुम्हाला या धर्मनाथाच्या बीजेविषयी जर ती कुठं साजरी होते त्याविषयी जर तुम्हाला काही श्रोत्यांना माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. कारण त्या धर्मनाथाच्या बीजेला जाण्यासाठी माझं सुद्धा मन उत्सुक झालेलं आहे. माझ्याही मनाच्या ठिकाणी उत्कंठा निर्माण झाली आहे की धर्मबीजाच्या ठिकाणी, या ठिकाणी आज तागायत ती बीज होते का किंवा तिला साजरी केलं जातं का, कुणाच्या अध्यक्षतेखाली, किंवा या ठिकाणी धर्मनाथाचा जो वंश पुढे चाललेला आहे त्याचा पुढे त्यांचा वंशज ती धर्मबीज चालवतोय का, याबद्दल जर तुम्हाला काही माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि गोरक्षनाथांनी किमयागिरी ग्रंथामध्ये धर्मबीजाविषयी, धर्मनाथाच्या बीजेविषयी असा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक वर्षी धर्मबीज केली जाते आणि जो कोणी भक्तिभावाने या बीजेचं या ठिकाणी बीज साजरी करेल, उपवास करेल, त्याच्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, शोक, चिंता काही राहणार नाही आणि त्याचा संसार वृद्धी होईल, लक्ष्मीचा निवास त्याच्या घरामध्ये येईल, असं गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. असो मोठ्या उत्साहामध्ये तो सोहळा पार पडला आणि धर्मनाथाला आपल्या समवेत घेतलं. छोट्याशा धर्मनाथाच्या मुलाला राज्यगादीवर बसवून सगळेच्या सगळे नाथ आज्ञा घेऊन नगराच्या बाहेर पडले.
आता बघा कोण कोण आहेत. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ, आडबंगीनाथ आणि आता हे पाचवे झाले. पाचवे जे आहेत ते धर्मनाथ आहेत. धर्मनाथाला आपल्या सोबत घेतलं आणि पाचीच्या पाची नाथ आता निघालेले आहेत. या ठिकाणी धर्मनाथाला आता नाथ संप्रदायाची शिक्षा योग दीक्षा दिलेलीच होती. आणि आता धर्मनाथाला तपश्चर्येला बसवून धर्मनाथाचं तपोतेज वाढवावं, तपोबल वाढवावं म्हणून धर्मनाथाला या ठिकाणी बद्रिकाश्रमासारखं तपश्चर्येसाठी ठिकाण नाही म्हणून बद्रिकाश्रमाच्या तीर्थक्षेत्रामध्ये धर्मनाथाला तपश्चर्येला बसवलं. आणि धर्मनाथाला सांगतात, सगळे शास्त्र अस्त्र आणि विद्या दिल्या आणि म्हणतात 12 वर्ष तू या ठिकाणी तपश्चर्या कर, 12 वर्षानंतर आम्ही याच ठिकाणी येऊन तुला घेऊन जाऊ. अशा प्रकारे धर्मनाथाला तपश्चर्येला बसून ते चारीच्या चारी नाथ या ठिकाणी आपल्या या बद्रिकाश्रमाच्या तीर्थक्षेत्रामधून निघाले. मजल दर मजल करत चारही नाथ तीर्थयात्रा करत या ठिकाणी आपला प्रवास करत आहेत. आता ते सगळेजण धर्मनाथाला गादीवर आपल्या तपश्चर्येला बसून निघालेले. पुढे आता रेवणनाथाची कथा जी अध्यायाच्या सुरुवातीला घेतली होती, जे ब्रह्मदेव आहेत, लोकपिता ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषीवर्यांची निर्मिती झाली होती आणि काही वीर्य रेवा नदीच्या तीरावरती पडलेलं होतं. त्याच्यामध्ये चमस नारायणांनी संचार केला आणि तो गर्भ वाढीला लागला आणि 9 मास पूर्ण झाल्याबरोबर दिव्य गर्भ प्रगट झाला त्या ठिकाणी. आणि बालार्क रूपी बाळ त्या नदीच्या किनाऱ्यावरती प्रगट झालं आणि ते बाळ मोठमोठ्यानं रडू लागलं. रेवणनाथाची कथा आहे. एक शेतकरी नित्यनेमाप्रमाणे पाण्याची घागर घेतलेली आहे आणि घागर घेऊन पाणी आणण्यासाठी निघालेला आहे. नदीच्या काठावर आला, त्याच्या कानावरती बाळाच्या रडण्याचा आवाज आला. प्रथम दर्शनी त्याला वाटलं आपल्या आईचं बाळ रडत असावं. या ठिकाणी कोणीतरी स्त्री पाणी नेण्यासाठी आलेली असावी आणि तिचा आवाज आपल्या कानी पडावा. तरी पण इकडं तिकडं बघून बघितलं त्याने, म्हणजे कुठं बाळ दिसतंय का, परंतु इकडं तिकडं पाहिल्यानंतर सुद्धा बाळ दिसलं नाही. आणि तो शेतकरी त्या रेवा नदीच्या तीरावरती पाणी भरण्यासाठी पुढे गेला. काही अंतरावर गेला, घागर भरला, पुन्हा बाळ रडते, मोठमोठ्यानं जोर जोरात बाळ रडते. आणि सहन चारुक नावाचा तो शेतकरी आता म्हणला ही बाळ एकटच आहे आणि कुठं आहे, आवाज कुठून यायलाय, आपण बघावंच म्हणून बाळाच्या रडण्याच्या दिशेनं तो सहन चारुक नावाचा शेतकरी निघाला. आणि जवळ येऊन पाहिलं तर बाळ नदीच्या किनाऱ्यावरती आहे, एकटच रडत आहे बाळ. आणि बाळाला पाहिल्याबरोबर त्या बाळाविषयी मनामध्ये प्रेम निर्माण झालं, अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली त्या सहन चारुकाच्या मनामध्ये. आणि त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं. मनुष्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते बाळ रडण्याच थांबलं, शांत झालं. आणि त्या बाळाला घट्ट आपल्या हृदयाशी धरलं आणि हृदयाशी धरून घराकडे घेऊन आला. घरी आल्यावर आपल्या पत्नीला हाक मारून म्हणतो, अगं सुहासिनी, ऐकतेस का? श्रीमती, बाहेर येता का जरा? आपल्या पत्नीला हाक मारतोय. काय अहो, आली पहा मी. पत्नी त्याच्या जवळ गेली. पाहिलं तर हातामध्ये बाळ दिसते. कोणाचं आहे होय बाळ? हे बाळ भगवंताचा प्रसाद आहे. भगवंतानी आपल्याला प्रसाद म्हणून दिलेले बाळ आहे. नदीच्या किनाऱ्यावरती रडत पडलेलं होतं. मी त्याला घेतलो आणि आपल्या घरी आणलं.
बाळाचं रूप पाहिलं, सुंदर, नाजूक नाजूक, छोटीशी छोटीशी हात पाय, नाजूक असं नाक आणि कोमल असा टवटवीत डोळे, काळे भोर असणारे डोळे, असं करून पाहत आहे. कितीतरी प्रेम दाटून आलं हो त्या आईच्या हृदयामध्ये, आणि त्या बाळाचं गोड असं चुंबन घेतलं. बाळाविषयी प्रेम मनामध्ये निर्माण झालं. परंतु त्या शेतकऱ्याला सहन सारूक आला आणि त्याच्या पत्नीला अगोदरच एक मुलगा होता, आणि तो सुद्धा मुलगा लहान होता, पाळण्यामध्ये त्याला झोपवलेलं होतं. त्या बाळाला घेतली आणि आपल्या मुलाला ज्या पाळण्यामध्ये झोपवल्या त्याच पाळण्यामध्ये आपल्या बाळाच्या शेजारी झोपवले. त्याला न्हाऊ माखू घातलं आणि अतिशय प्रेमाने बाळाचं संगोपन करत आहे. आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे त्याही बाळाला सांभाळत आहे. आणि ते बाळ 10-12 दिवस उलटून गेले. 12व्या दिवशी बारशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि रेवा नदीच्या पात्रामध्ये भेटलं. रेवा नदीच्या किनाऱ्यावरती हे बाळ मिळालं, म्हणून त्याचं नाव रेवन असं ठेवण्यात आलं. आणि रेवन दिवसेंदिवस मोठा होत आहे. दोघं भाऊ मस्त या ठिकाणी खेळत आहेत, हसून खेळून दिवसेंदिवस रेवन मोठा होत आहे. जसा जसा रेवन मोठा झाला, अतिशय हुशार आणि चतुर होता. अहो, आमच्या चमस नारायणाचा अवतार असलेला रेवन, काय त्याच्यामध्ये अंगामध्ये कला होत्या म्हणता. जसा जसा मोठा झाला तस तसं आपल्या पिताच्या हातातले काम घेतले काढून, एक 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 औत हाणू लागला, नांगर हाणू लागला, पाळी हाणू लागला, कुळव हाणू लागला आणि आपल्या पित्याच्या कामामध्ये सहभाग घेऊ लागला. दिवसेंदिवस मोठा झालेला रेवन कधी लहान लेकरांसोबत खेळायचा, कधी आपल्या वडिलांना काम करू लागायचा, कधी शेतामध्ये जायचा. असं दिवसेंदिवस मोठा झालेला रेवन आपल्या पित्याला विश्रांती दिली. म्हणले, पिताश्री, आता तुम्ही शेताकडे यायचं नाही, शेताकडचा सगळा कारभार आता मी पाहीन. आणि बस झाले हो, या आमच्यासाठी तुम्ही आजपर्यंत कष्ट घेतलात, आम्हाला कष्ट करून मोठं केलं, आता तुम्ही काम करण्याची गरज नाही, असा रेवन म्हणतोय हो आपल्या पित्याला. या कलियुगातले लेकर असं जर आपल्या आई वडिलांना म्हणाले तर किती बरं होईल. पिताजी, तुम्ही उद्यापासून शेताकडे जायचं नाही, शेताकडची कामं मी सगळे करतो. शेतकरी असणाऱ्या पुत्रांबद्दल बोलतोय, ज्यांना नोकरी आहे त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे. जे घरीच आहेत किंवा शेतीच करतात ते पुत्र, अहो, ज्या पित्याने रात्रंदिवस काबाड कष्ट करून त्या मुलाला लहानाचं मोठं केलं, ते बाळ आपल्या वडिलांना काम करू लागत नाही, किती शोकांतिका आहे. असो म्हणले, त्यांच्याबद्दल कशाला विषय वाढवत बसायचे, जाऊ द्या म्हणले, त्यांच्याबद्दल वेळ वाया घालवण्यामध्ये अर्थच नाही. आणि आपल्या पित्याच्या हातामधले सगळं काम रेवनाने घेतलं. एके दिवशी भल्या पहाटे रेवन बैल घेतलेला आहे आणि बैलाला चारण्यासाठी निघालेला आहे. हातामध्ये कासरा धरला आणि भगवान दत्तात्रेयांनी नित्य नेमाप्रमाणे भगवान दत्तात्रेयांनी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून भगवान दत्तात्रेय मार्गाने निघाले. आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्ताला का एवढं महत्व आहे, त्याच्याविषयीची कथा अशी आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी या संपूर्ण पृथ्वी तलावरती जे गुप्त रूपाने जे भगवंत वास करून आहेत, भगवंताचा संचार पहाटेच्या वेळी या पृथ्वी तलावरती संचार होतो. आज सुद्धा तीर्थामध्ये स्नान करून भगवंत या भक्तांना दर्शन देण्यासाठी मंदिरामध्ये आहे. साधुजन, मुनी, हिमालयामध्ये तपश्चर्या करणारे साधू, आपल्या तेजाने या कलीमधल्या लोकांचं दुःख हरण करणारे ते साधू
भल्या पहाटे उठतात आणि पवित्र अशा लहरी वातावरणामध्ये असल्यामुळं विद्यार्थ्यांसाठी तर अतिशय अनुकूल असणारं असं ब्रह्म मुहूर्ताचं वातावरण आहे. भल्या रात्री जागरण करत बसण्यापेक्षा रात्री लवकर झोपून पहाटे उठून जर अभ्यास केला तर ब्रह्म मुहूर्तावर केलेला अभ्यास विसरतच नाही हो. म्हणून तर अगोदरच्या काळी लवकर झोपायचे, लवकर उठायचे, 7च्या आत तर जेवण व्हायचे. आता 11-12 जाऊ दे, आताच्या बद्दल नाहीच बोलावं. विषय होता ब्रह्ममुहूर्ताचा. तर ब्रह्ममुहूर्तामध्ये विद्याभ्यास केला जातो. कुणाला कला संगीताविषयी, कोणी संगीत कला शिकत असेल, कोणी पखवाज शिकत असेल, कोणी नृत्य, नाना प्रकारची ज्यांना त्यांना जी ती कला करायची असेल, व्यायाम करायचा असेल तर ब्रह्ममुहूर्तामध्ये. आणि योगी सगळे त्या ब्रह्ममुहूर्ताच्या पवित्र अशा लहरीमध्ये योग साधना करतात. त्यामुळं ब्रह्ममुहूर्ताला आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये विशेष असं महत्व आहे. म्हणून या ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपला कार्यभार पहावा. असो, भल्या पहाटे या ठिकाणी रेवणाने काय केलं, हातामध्ये बैल घेतले आणि बैलाचा कासरा धरून चारण्यासाठी निघालेला आहे. आणि त्याच वेळी भगवान श्री दत्तात्रय परात्पर पूर्ण सद्गुरु कैवल्यदानी आणि भक्त चुडामणी असणारे आमचे श्री गुरु दत्तात्रय पहाटे स्नान करून नित्य नियमाप्रमाणे आपल्या मार्गाने निघालेले होते. वाटामध्ये बैल येत आहेत म्हणून दत्तात्रय थोडस अलीकडे थांबले, बैलांना पुढे जाऊ दिले आणि बैलांच्या पाठी माग 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 दत्तात्रय जात आहेत. आणि दत्तात्रयांना पाहून बैल बुजले. आज सुद्धा प्राणी मात्रांना पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, दोन्ही सुद्धा एनर्जी त्यांना दिसतात. भगवंत असेल, भूतप्रेत असेल, त्यांना ती दृष्टी आहे. संध्याकाळच्या वेळी मध्यरात्री उगच कुत्र कोणाला तरी नसतं कुणी त्या ठिकाणी, परंतु भुंकत. या ठिकाणी ते म्हणतात, कशाला भुकाले रे ते बघ कुत्र, शांत कर बर त्याला, वाडोळ झालं, झोपू देणार ना, काय नाही. प्राण्यांना सगळं काही दिसतं. प्राण्यांना भविष्यामध्ये होणारे जे संकेत आहेत ते संकेत अगोदरच प्राणी देत आहेत. प्राण्यांना बरच या ठिकाणी माहिती आहे. आणि निळावंती ग्रंथामध्ये उल्लेख येतो, निळावंतीने जे ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे त्या निळावंतीच्या ग्रंथामध्ये सगळ्याच्या सगळ्या प्राण्यांची भाषा निळावंतीला अवगत होत्या. असं म्हणले, निळावंतीच्या ग्रंथाबद्दल आपण नवनाथ भक्तिसार संपल्यानंतर निळावंतीची सुद्धा या ठिकाणी कथा ऐकूया आणि त्याबद्दल सुद्धा संपूर्ण अशी माहिती घेऊया. परात्पर पूर्ण सद्गुरु कैवल्यदानी या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांना पाहून बैल बुजले आणि बैल पळू लागला. आता बैल आपले पळालेत म्हणून रेवणानं काय केला, रेवणाने पटकन या ठिकाणी पडला होता, उठला आणि उठल्याबरोबर बैलाची कासर धरण्यासाठी पळत जात आहे तोपर्यंत दत्तप्रभूच्या अंगाला धक्का लागला. साधू संतांच्या सहवासाचं महत्व या ठिकाणी किती सांगितलेलं आहे आमच्या ग्रंथामध्ये, आणि साधूचं सानिध्य सांगितलंय. आणि घडेल संगती संताची जेथे रामनाम होईल श्रवण. आणि पवित्र अशा श्री गुरु दत्तात्रेयांच्या अंगाचा स्पर्श झाल्याबरोबर रेवणाला विरक्त अवस्था प्राप्त झाली. आणि रेवणाला लक्षात आलं, त्रिकाल ज्ञान प्राप्त असणारा रेवण दत्तात्रेयांचा स्पर्श झाल्याबरोबर रेवणनाथाला कळालं. आणि जो सत्वगुणी महापुरुष नारायण आहे त्या महापुरुषाचा अवतार, चमस नारायणाचा अवतार असणारा मी या ठिकाणी संसारामध्ये अडकून राहिलेला आहे. आम्हा नवनारायणांचा अवतार कशासाठी झालेला आहे, जगाचं कल्याण करण्यासाठी, पृथ्वी तलावरती सत्य धर्म वाढवण्यासाठी आमचा अवतार झालेला आहे. पृथ्वी तलावरती सत्य धर्माचा या ठिकाणी विस्तार करण्यासाठी
आमच्या सनातन धर्माचा विस्तार करण्यासाठी, वारकरी संप्रदायाचा, नाथ संप्रदायाचा विस्तार करण्यासाठी आमचा अवतार झालेला आहे. आणि मी काय करतोय? संसारामध्ये अडकून आहे. या ठिकाणी बैल चारायला निघालेलो आहे. आणि दत्त गुरूंच्या पावन स्पर्शाने त्याला ज्ञान प्राप्त झालं. एखादा जर महात्मा खराच जर प्रतापी असेल ना, त्याच्या केवळ स्पर्शाने माणसाची पाप जळून जातात, त्याला सद्बुद्धी प्राप्त होते. आणि एखादा जर गुरु खरंच महान महाप्रतापी जर असेल तर त्या गुरुच्या केवळ स्पर्शानं ज्ञान प्राप्त होतो. एवढा गुरुच्या वरद हस्ताचा प्रताप आहे. आणि एवढा नामधारणेचं महत्व, म्हणून संतांच्या संगतीचं, संतांच्या सहवासाचं महत्व या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी केलेलं आहे. संतांचा सहवास का, सहवासालाच काय एवढं महत्व आहे. त्यांच्या पावन सानिध्यामध्ये राहून आपण सुद्धा पावन होऊन जातो हो. आणि संसारामध्ये अडकून असलेला हा देह या संसाराच्या जन्म मृत्यूच्या राहत गाडग्यामधून मुक्त होऊन जातो. त्यामुळे संतांचं सानिध्य कसं आहे? कायेने, वाचेन, मनानं, अनन्य भावानं जर सद्गुरूला जर शरण गेलं, परंतु त्या तोडीचा गुरु पाहिजे. आणि सामर्थ्यवान जर गुरुवरी असेल तर आपल्या शिष्याचं नक्की या ठिकाणी कल्याण करतोच. काय आवाच्या मनानं जर अनन्य भावानं गुरुवर्याला जर शरण गेलं तर मनामध्ये भक्ती आणि वैराग्य, अनन्य भावानं काय आवाच्या मने भगवंताला शरण गेल्यानंतर मनामध्ये भक्ती आणि वैराग्य निर्माण होत. आणि दत्तप्रभूला धक्का दिल्यानंतर दत्तप्रभू त्या रेवणाला म्हणतात, बाळ कोण तू, तुझं नाव काय? असं म्हणाल्यावर रेवणाने हात जोडले, महाराज मी रेवण, नवनारायणामधल्या चमस नारायणाचा अवतार असणारा मी एक, तो ब्रह्म विष्णू महेश तिघांचाही आपल्यामध्ये अंश आहे. तसाच या ठिकाणी माझ्यामध्ये एक अंश आहे. आणि त्या अंशाचा झालेला मी या ठिकाणी सत्वगुणी जे महापुरुष आहेत नारायण, त्या सत्वगुणी महापुरुष नारायणाचा अवतार असणारा माझा मी रेवण आणि या संसारामध्ये अडकले आहे. कृपा करून मला अनुग्रह द्या आणि या संसाराच्या चक्रामधून मला मुक्त करा. दत्तप्रभूंना लक्षात आलं की म्हणले याला तर अगोदरच ज्ञान प्राप्त आहे, म्हणले फक्त केवळ याला नाथ संप्रदायामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आणि दत्तप्रभूंनी त्याच्या कृपेवर, मस्तकावरती कृपेचा वरद हस्त धरला, परंतु त्याला दीक्षा दिली नाही. त्याला एका सिद्धीचा सिद्धी मंत्र सांगितला आणि त्या रेवणाला सिद्धी दान स्वरूपामध्ये दिली. भगवान दत्तात्रेयांनी त्याच्यावरती कृपा केली नाही, कारण जोपर्यंत तो कायेनं, वाचेनं आणि मनानं अनन्य भावाने भगवंताला शरण जाणार नाही, तोपर्यंत त्याच्या मनामध्ये भक्ती आणि वैराग्य निर्माण होणार नाही. आणि भक्ती वैराग्य निर्माण झाल्याशिवाय त्याला नाथ संप्रदायाची दीक्षा द्यायची कसं, असं म्हणून भगवान श्री दत्तात्रेयांनी त्याच्यावरती कृपा न करता दान स्वरूपामध्ये एक सिद्धी दिली. परंतु त्या रेवणाला कळालं नाही की भगवान दत्तात्रेयांच्या कृपेपासून वंचित झालेला तो रेवण एका सिद्धीला या ठिकाणी भुलला म्हणायला काही हरकत नाही. असो, या ठिकाणी आजचा अध्याय समाप्त झालेला आहे. हरी जैसे अर्भका देव निधन पिता मिरवी व्यवसाया कर्ण, मग तयाचे पुढे चांगुलपण निज दृष्टी पाहत से. एखादा सावकार
एखादं जर कर्ज मागण्यासाठी आलं तर त्याला छोटीशी अमाऊंट देतो 5-10 हजार आणि त्याची नियत काय ते बघतो. त्याप्रमाणे दत्तप्रभूंनी त्याला एक सिद्धी देऊन बघितली, तो योग्य आहे का. परितिकळा होताची प्राप्त 23 सहस्रांशी पूर्ण महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञा म्हणते महाराजे. परितिकळा होताची प्राप्त रेवन झाला आनंद भरित मग प्रेमीने मुनी अनुसया सुत बोळविले तत्क्षणी. परिविरह मानुनी चित्ती चालता झाला खालना प्रति पर्यंतरला आपुल्या हितेच पदा ते पहावया. जैसे कोंडवळ्या कांजी देता भूत होत से राजी तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला पुरुष तो. परमलादली होती धनी परंतु दौडिली अज्ञानपणे खापरासाठी चिंतामणी सोडून दिलेला हातीचा. भरपूर या ठिकाणी परमलादली होती धनी. अहो एखाद्या खापरासाठी चिंतामणी सोडून द्यावा, त्याप्रमाणे रेवणाची अवस्था झालेली होती की सुरा लागून परमगोड सोडिली अमृत रसाची चाड की निर्मळपणी पाहुनी दगड परेस हातीचा सोडला. एक अक्षत्र अशा द्रव्यापोटी अमृताचा धिकार करावा आणि सुंदर दगडाला पाहून हातचा परीस टाकून तो दगड घ्यावा, तशी माणिकाची अवस्था झालेली आहे. देवी प्रत्यक्षनाथ रेवन भुलला सिद्धी प्रकरणे गुण सिद्धी बुद्धी अत्रिनंदन हातीचा सोडिल नायके. असो ऐसी संप्रदाय युक्ती निस्त्रपात लापल्या देही तेथील कथा होईल श्रुती पुढील अध्यायी ऐकावी. धुंडी सुत नरहरी वंशी सांगेल तुम्हा श्रोतियासी संत कृपे नामदे हासी मालू ऐसे म्हणती तया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्षका व्यक्तिकार सदा परिशोध भाविक क्षेत्र चतुस्त्रिंशतमाध्याय घोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव पार्वतीश्वरा. ओम शांती शांती. आपण जर भक्तिभावाने इथपर्यंत जर हा अध्याय श्रवण केलेला असेल तर आपल्याला या अध्यायाची फलश्रुती प्राप्त झालेली आहे. सर्व कार्यामध्ये कार्यसिद्धी होऊन यश प्राप्त होईल अशी या अध्यायाची फलप्राप्ती आहे. अशा प्रकारे आजच्या अध्यायाचं निरूपण करूया. भगवंताचं स्मरण करून अध्यायाला विश्राम देऊया. या ठिकाणी अनेक मनोरंजनाचे चॅनल आपण सबस्क्राईब करता. एक परमार्थाचं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा. रामकृष्ण हरी. आदेश.